विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 6व्या वर्गातील विज्ञान या विषयाचा पहिला घटक अभ्यासायला सुरुवात केलेली होती. धड्याचे नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. यामध्ये आपण या आकृतीचे निरीक्षण करून यावर आधारित असलेले प्रश्नांची उत्तरे बघितलेली होती. आता यापुढील भाग आपण अभ्यासू. नॅचरल रिसोर्सेस. यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर. आपल्याला माहिती आहे या चित्रामध्ये दाखवलेल्या काही गोष्टी ज्या आहेत या पाण्यामध्ये आहेत. तर सम ऑन लँड, तर काही या जमिनीवर आहे. अँड सम इन द स्काय, आणि काही आकाशामध्ये आहेत. आकाशात असलेल्या वस्तू, पाण्यात असलेल्या घटक आणि जमिनीवर असलेले घटक. पाण्यामध्ये fishes are swimming in the water, birds are flying in the sky, aeroplane is also flying in the sky or in the air, and the cow is grazing on the land. All these three are the layers or it is the content of the natural resource. Okay, thus all the things on the earth are associated with air, water and land. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत सुसंगत आहेत. हवा, एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी आणि लँड म्हणजे जमीन. या तिन्ही गोष्टी एकमेकांसोबत सुसंगत आहेत. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. म्हणूनच या तीन घटकांना पृथ्वीचे वातावरण असे म्हणतात. हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. बघा, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिवली एका मागे एक. जर एअरशी कनेक्टेड असेल किंवा ज्यामध्ये जो लेअर, जो थर हा फक्त हवेने बनलेला आहे त्याला हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर म्हणतो. वॉटरपासून बनलेल्या थराला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो आणि लँडपासून बनलेल्या घटकाला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो. मोरेवर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज 3 स्पेअर्स ऑफ द अर्थ. या तीनही घटकांच्या पासून मोरेवर डिफरंट लिव्हिंग थिंग्स म्हणजे विविध प्रकारचे सजीव हे या प्रत्येक थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीज लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट्स ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड द बायोस्फिअर. आणि म्हणूनच या तीनही घटकामध्ये, लिथोस्फिअर असो, हायड्रोस्फिअर असो की ॲटमॉस्फिअर असो, या तिन्ही घटकांमध्ये जे काही सजीव आढळतात त्या मिळून आपल्याला जैविक थर आढळतो. त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. त्यालाच आपण मराठीमध्ये जीवावरण म्हणणार. बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. दीज स्पियर्स हॅव फॉर्म ऑन द अर्थ नॅचरली. हे जे घटक आहेत हे नैसर्गिकरित्या आपल्या पृथ्वीवर तयार झालेले आहेत. आपण मानवाने ते तयार केलेले नाही आहेत. वी हॅव लर्न ऑल धिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. मागील इयत्तेमध्ये आपण ते अभ्यासलेलं आहे. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. याआधी पण पाहिलं आपण की ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, तर वातावरण. हा जो थर आहे हा निव्वळ हवेचं मिश्रण आहे, विविध प्रकारच्या वायूंचा संच आहे. द सर्फेस ऑफ द अर्थ कंप्रायझेस वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. पृथ्वीचे असे जे थर आहे विविध प्रकारचे, ते पाणी आणि म्हणजेच जल आणि भूमी यापासून वेगळे करण्यात आलेले आहे. वॉटर म्हणजेच अर्थात हायड्रोस्फिअर आणि लँड जो लिथोस्फिअरपासून बनलेला आहे किंवा लिथोस्फिअर हा भूमीचा घटक आहे. ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. तर हायड्रोस्फिअर अर्थातच आपल्या पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी. बरोबर आहे. लिथोस्फिअरच्या तुलनेमध्ये या आकृतीमध्ये फिगर 1.2 म्हणजे या 1.2च्या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. बघा, ही संपूर्णपणे पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या मध्ये आपण बघितल्यास 71% नियर अबाउट वॉटर इज फाउंड ऑन अर्थ. 71% जे पृथ्वीच्या तुलनेत, भूमीच्या तुलनेमध्ये, जमिनीच्या भागाच्या तुलनेमध्ये फार कमी जास्त आहे. जमिनीचा भाग हा फक्त 29% म्हणजे 29% आहे. लँड इज फाउंड ओनली 29% अँड वॉटर इज 71%. So we also look upon these natural components in solid, liquid and gaseous form as resources. यासोबतच आपल्याला ह्या तिन्ही घटकांना सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे जल आणि गॅसियस म्हणजेच वायू अवस्थेमध्ये आपल्याला
पाहायला मिळतात। इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट्स। दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालंच तर आपण या गोष्टींना आपल्या मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून वापरतो। लेट अस नाऊ स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट्स इन डिटेल्स। आता आपण पुढील भागामध्ये ते घटक आणखी मोठ्या प्रमाणामध्ये सविस्तरपणे पाहूया। बघा, हा तक्ता आहे। एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स। दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस। मग नैसर्गिक घटक म्हणजे काय? तर हवा, पाणी आणि जमीन यांच्यापासून तयार झालेला जो काही संच आहे, विविध थर आहेत, मानवाने त्यांना आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलेले आहे आणि म्हणूनच त्यांना आपण नैसर्गिक स्रोत असे म्हणतो। नॅचरल रिसोर्सेस अर्थात नैसर्गिक स्रोत लक्षात घ्या। यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू।